सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेश, विश्वमोहिनी माँ शारदा, मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सज्जन हो, अथर्व शीर्षाचं चिंतन आपण सुरू केलं आहे. ते चिंतन करत असताना काल आपण पाहिलं की आपण परतीच्या प्रवासाला निघायचं आहे. का परतीच्या प्रवासाला निघायचं आहे तर विश्वाच्या निर्मितीची प्रक्रिया पाहत पाहत आपण आलो आणि त्यानंतर या मानवी देहापर्यंत येऊन पोहोचलो. या देहाच्या माध्यमातून सुखी होण्याचे वेगवेगळे प्रयत्न आपण करतो. देहाच्या माध्यमातून असो, त्या देहाला मिळणाऱ्या सुखाच्या माध्यमातून असो आपण प्रयत्न करतोय. सुख मिळत नाही असं नाही, मिळतं. फक्त अडचण एकच आहे, ते टिकाऊ नाही. कितीही खाल्लं तरी तृप्तता नावाची गोष्ट येत नाही. कितीही संसार केला तरी संसाराला तृप्तता नावाची गोष्ट येत नाही. आणि याचंच एक सुंदर प्रतीक आपल्याकडे शास्त्रकारांनी सांगितलं. मोरया हा मयुरेश्वर आहे आणि मयुरेश्वर म्हणताना मयूर हे त्याचं वाहन आहे. हे जे सगळे वाहनं आहेत ते वाहनं प्रतीक रूपात समजून घ्यायचे असतात. कायम लक्षात ठेवा, कोणत्याच देवतेच्या म्हणजे मोजके 2-3 देव आहेत अपवाद स्वरूपातले की ज्यांच्या वाहनावर बसता येईल. भगवान शंकर ठीक आहे, नंदीवर बसता येऊ शकतं. महालक्ष्मी आपल्या समोर आहे, महालक्ष्मीचं एक वाहन हत्ती सांगितलं आहे, बसता येईल. आणखीन एक देव सांगायचं तर खंडोबा, त्यातल्या त्यात घोड्यावर बसतात, तर खंडोबाच्या वाहनावर बसता येईल. चौथा एक आहे ज्याचं नाव आपल्याला घेतलेलं आवडत नाही, तो यमराज, त्याचा रेडा, त्याच्यावर बसता येऊ शकतं. पण हे 4 सोडले तर मला सांगा बाकी कोणत्या देवाच्या वाहनावर बसता येतं? हंसावर कसं बसाल, गरुडावर कसं बसाल, सिंहावर कसं बसाल? पण हे सगळे वाहनं वेगवेगळे सांगितले. लोकांना प्रश्न पडतो, एवढा मोठा बाप्पा एवढूशा उंदरावर कसा बसतो? म्हटलं त्याचं कारण असं आहे की घरामध्ये खुडखुड करणाऱ्या उंदराचा त्याचा काही संबंधच नाही आहे. त्याच्या आकाराचा विचार नाही आहे महत्त्वाचा, त्याच्या गुणांचा विचार आहे. आणि मग मयुरेश्वर म्हणताना मयूर शब्दामध्ये तो भाव गृहीत आहे. मोर कसा आहे त्याचं एक पहिलं उत्तर आहे की मोर कमालीचा आकर्षक आहे, सर्वांग सुंदर आहे. पण सर्वांग सुंदर असणाऱ्या आणि अत्यंत आकर्षक असणाऱ्या मोरामध्ये 2 अडचणी आहेत. मोरातली पहिली अडचण अशी आहे की मोराला संस्कृत साहित्यामध्ये शिखेंडी असं म्हणतात. तो नपुंसक आहे, संयोग करत नाही. मग ते बाकी काव्यशास्त्राच्या हिशोबातला, प्रत्यक्ष जीवशास्त्रात ऐकणे ते सोडून द्या, पण तो संयोग करत नाही. आणि संयोग करत नाही शब्दाचा पुढचा अर्थ आहे तो आपल्या सोबत्याला तृप्त करू शकत नाही, कारण संयोगाचा संबंध शारीरिक तृप्तीशी आहे. म्हणून तो तृप्त करत नाही, हा पहिला अडचणीचा भाग. आणि दुसरे त्याचे पाय, ते कमालीचे कुरूप आहेत. म्हणजे बाकी सगळा मोर अत्यंत सुंदर असला तरी मोराचे पाय अत्यंत वाईट आहेत. आणि या 2 गोष्टी लागू पडणारी गोष्ट म्हणजे हा संसार आहे. हा संसारही असाच आहे, तो कमालीचा आकर्षक आहे. कितीही केला तरी पुरे असं वाटतच नाही. नातवाचं लग्न जरी झालं आणि पणत्वाचं जरी लग्न व्हायची वेळ आली तरी माणूस संसारातून सुटत नाही. म्हणतो आता एकदा याचं झालं की मी मोकळा, पण आजपर्यंत एकही झाला नाही. उलट त्या लग्नानंतर 1 वर्षानंतर पुन्हा नातवात अडकतो. मोठी पंचायत आहे. अडकणे ही प्रवृत्तीच आहे संसाराची. तृप्तता संसारात येत नाही. आणि दुसरी गोष्ट संसाराची, त्याचा पाया अत्यंत वाईट आहे, कारण या संसाराचा पायाच वासना आहे. जन्माला आलोच त्याच्या पायी. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, संत आपल्याला सांगतात की वासना काहीतरी शिल्लक होत्या म्हणून तर आलो. त्या वासनांच्यासाठी आलो आहे म्हटल्यानंतर वासना हा पाया आहे आणि पाया वाईट आहे. म्हणून दोन्ही गोष्टींचं वर्णन सांगितलं. आकर्षकता तर आहे पण तृप्तता नाही आणि पाया खराब आहे. या संसाराचं प्रतीक मोर, त्या संसारावर ज्याची सत्ता चालते त्याला मयुरेश्वर असं म्हणतात. ही रचना आपल्याला ते सगळे प्रतीकं समजून घ्यायचे. मग आपल्याला या संसारात येऊन पोहोचलो, तृप्तता नाही आली. किती वर्ष झाले, किती खाल्लं,
किती पिलो, आणखीनही इच्छा जात नाही. म्हणजे आज आमच्या एका मित्राचा वाढदिवस आहे, गमतीने सहज आठवलं म्हणून सांगतो. त्यांची एक 84 वर्षाची आजी, त्या मित्राची नागपुरातच भरती होती. उद्या बायपास करायचा असा विषय. भरती असलेली ती आजी 84 वर्षाची. आता तिची सूनही 60 क्रॉस ना. सुनबाईच बिचारी काठी टेकवत आली. आणि त्या आलेल्या सुनबाईला ही 84 वर्षाची म्हातारी काय म्हणते, इथलं खाणं पिणं काय हॉस्पिटलमधलं बरं नाही म्हणे, तू उद्या चांगले मुळ्याचे थालपिठं करून आण. मी आपला हसत बाहेर पडलो. हा म्हणे काय झालं? म्हटलं म्हातारी एक तर उद्या राहील याची गॅरंटी नाही, आणि मेली तर मुक्त नक्की होत नाही. हे पुढच्या जन्मी मुळ्याच्या शेतातच जन्माला येणार. इच्छा किती दिवस, कुठंतरी तर कमी झाल्या पाहिजे की नाही, कुठंतरी तर शमल्या पाहिजे की नाही. त्यानंतरही जर इच्छा शिल्लकच राहत असतील, किती वेळा खाल्लं, कुठंतरी हे डोक्यात आलं पाहिजे. म्हणून आता परतीचा प्रवास करायचा आहे. आणि मग परतीचा प्रवास सांगताना आपण काल पाहिलं, त्वम भूमीर आपो अनलो नीलो नभाहा, त्या टप्प्याने वापस गेलो. जसं आकाश पहिल्यांदा आलं होतं, मग वायू, मग तेज, मग जल, मग पृथ्वी, आता वापस जायचं आहे. त्या पद्धतीने आकाशापर्यंत पोचलो. आकाशाचा गुण म्हणून शब्दांचा विचार केला, आणि मग त्वम चत्वारी वाक्पदानीचा विचार केला. त्याच्या मागे गेले. त्वम गुणत्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः. आणि त्यानंतरचं वाक्य फार मजेदार आहे, त्वम मूलाधारस्थितोऽसि नित्यम. आता अडचणी ज्या गोष्टीत होते, जसं पहिल्यांदा सांगितलं होतं की इथल्या विज्ञान शब्दाचा सायन्स हा अर्थ नाही, तसं इथल्या मूलाधार शब्दाचा चक्राशी काही संबंध नाही. पण बहुसंख्य निरूपणकार, त्या सगळ्यांबद्दल आदर बाळगतो मी, नाही असं नाही, पण बहुसंख्य निरूपणकार गडबड करतात आणि मूलाधार म्हटलं का चक्राचं वर्णन सुरू करतात. मग त्याला पाकळ्या किती, त्याच्यावर शब्द कोणते, आणि त्याचा रंग कोणता, काहीच देणं घेणं नाही ना. का देणं घेणं नाही ते व्यवस्थित समजून घ्या. मूलाधार चक्राचा जो विषय आहे तो योग मार्गाचा विषय आहे. आपण जे सगळं पाहतोय ते ध्यान मार्गाचा विषय आहे. मध्येच योग मार्ग कसा काय येईल? एकाच मुद्द्याकरता कसा येईल? मध्येच मूलाधाराचा विषय आला कुठून? मग आता मूलाधार शब्दाचा अर्थ काय तो व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. कारण आपण मागे जात जात गुणत्रयातीतःपर्यंत गेलो आहे. मग ते मधले 3 सोडून द्या, ते जास्तीचे सांगितले त्याच्यासोबत सांगायकरता. आणि अवस्थात्रयातीत हा महत्त्वाचा होता म्हणून त्याचा विचार आपण केला. त्याच्या मागे मूलाधार कोणतं, तर त्याचं उत्तर हे जे सगळं आत्तापर्यंत सांगितलं या सगळ्यांचा जो मूळ आधार त्याला म्हटलं मूलाधार. त्याचा चक्राशी संबंध नाही. या सगळ्याचा मूळ आधार काय? त्याचं उत्तर आहे आदिमाया. कारण गुणांच्या मागे कोण आहे? टप्प्याटप्प्याने मागे मागे चाललो आहे ना आपण. पहिले पंचमहाभूत पाहिले, पंचमहाभूतानंतर त्यांचे गुण पाहिले, त्या गुणांच्या पलीकडे त्याची गुणांची एकत्रित अवस्था. आणि म्हणून तिथे मूलमायेचा विषय, तिला मूलाधार म्हटलं. ती मूलमाया 3 शक्तींनी युक्त, म्हणून त्वम शक्तित्रयात्मकः. कारण ती 3 गुणांनी युक्त आहे, 3 शक्तींनी युक्त आहे. म्हणून तिचं वर्णन करताना केलं त्वम शक्तित्रयात्मकः त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम. अशा तुझं योगी ध्यान करतात. चिंतन करायचं आहे, ध्यान करायचं आहे. कोणत्या मोर्याचं? मूलाधार स्थित असणारं, म्हणजे त्या मूल आधार म्हणजे मूल माया. आणि तिच्याही आतमध्ये जो मायापती म्हणून राहतो. आतमध्ये शब्दाचा अर्थ इथं असतो हे बाहेरचं सगळं आवरण आहे. या अर्थाने आवरण मोठं नाही. काही काही गोष्टी म्हणजे जरा समजून घ्यायच्या की जेव्हा वेदांताच्या क्षेत्रातला विषय येतो की मग मायेचं आवरण भगवंतावर पडलं असं जेव्हा म्हणतो तेव्हा आवरण आपल्यापेक्षा मोठं लागतं ना. हां, मला जर समजा झाकायचं असेल तर चादर कमीत कमी 6.25 फुटाची लागेल ना. 5.5 फुटाच्या चादरीत एक तर पाय उघडे राहतील नाही तर डोकं उघडं राहील. शक्य नाही आहे त्याच्यामध्ये झाकणं. आवरण मोठं लागतं. मग जेव्हा भगवंतावर मायेचं आवरण पडतं असं आपण वाक्य वापरतो तेव्हा माया भगवंतापेक्षा मोठी व्हावं लागते. आणि माया भगवंतापेक्षा मोठी कसं म्हणता येईल? मग नेमकं काय होतं? त्याचं उत्तर इतकं मस्त दिलेलं आहे शास्त्रकारांनी की लक्षात घ्या. सूर्याच्या समोर एखादा ढग येतो, सूर्य झाकाळल्या जातो. आपण म्हणतो सूर्य झाकला. ढगाने सूर्य झाकणे नावाची गोष्ट शक्य आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. कारण ढग कितीतरी लहान आहे, सूर्यमंडळ कितीतरी विशाल आहे. मग सूर्यमंडळ ढगानी कसं काय झाकल्या जातं? त्याचं उत्तर आहे नाही झाकल्या जात. झाकल्या काय गेली? आपली दृष्टी. हां,
आपली दृष्टी झाकल्या गेली, पण आपण इतके स्वतःला सेंट्रलाइज समजणारे माणसं आहोत की आपल्या भरोशावर जग चाललंय. त्याच्यामुळे याला वाटतं की सगळा सूर्य झाकाळल्या गेला. सूर्य नाही झाकाळल्या गेला, तुझी दृष्टी झाकाळल्या गेली. हा भाव व्यवस्थित समजला की मग मूलाधार स्थित म्हणजे काय ते कळतं आणि त्याचं चिंतन करायचंय. पहिल्या दिवशीचा हिशोब आठवा. पार्वती नंदनाचं नाही, शिवपुत्राचं नाही, शिवगण प्रमुखाचं नाही, मूलाधार स्थितोसी नित्यम, त्याचं चिंतन करायचंय. कारण त्यालाही नित्य शब्द का वापरला? कारण मूलाधारापासून खालचं सगळं अनित्य, माया अनित्य, त्या मायेपासून निर्माण झालेलं खालचं सगळं अनित्य. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या मूलाधार स्थितोसी नित्यमचा विषय मांडला. स्पीकरला काहीतरी गडबड झाली. त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम त्वं ब्रह्मा. आता गंमत पा कशी आहे, त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम पाशी पोहोचलो. पुढचं जे वर्णन आहे ना ते उलट्या पद्धतीत आहे. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्र, हे 3 महेश्वर सांगितले, 3 गुणांचा विचार सांगितला. मग पहिल्यांदा त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्र, त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायू, त्वं सूर्यस्त्वं चंद्रमा. 3 टप्प्यात कसं वर्णन आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे पहिला विषय सांगितला. मग इंद्र. मला सांगा, तू ब्रह्मदेव आहे, तू शक्ती विष्णू आहे, तू शंकर आहे म्हटल्यावर पुन्हा तू इंद्र आहे सांगायची गरज काय? एकदा तू राज्यपाल आहे हे सांगितल्यानंतर तू मंत्री आहे हे वेगळं म्हणायची गरजच नाही ना. मंत्री सगळे त्यांच्याच हाताखाली आहेत. एकदा ब्रह्मदेव विष्णू शंकर तू आहे म्हटलं की मग पुढच्याचा विषयच नाही आहे. पण का सांगितलं त्याचं उत्तर बरं सांगायचं असेल तर आता सगळं परतीचा प्रवास करतोय की नाही. मग आधी पहिले सूर्यचंद्र हे भौतिक देवता असल्या पाहिजे, मग इंद्रादिक त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ, आणि मग महेश्वर, असं वर्णन पाहिजे की नाही. आता वर्णन तसं नाही आहे. पहिले महेश्वरांचं वर्णन आलं, ब्रह्मा विष्णू महेश, मग इंद्र, मग त्वं वायू, त्वं सूर्य, मग त्वं चंद्रमा. का वर्णन असं खाली आलं? त्याच्यातही सूर्यानंतर चंद्रमा, कारण तो परप्रकाशित आहे. सूर्य त्यातल्या त्यात स्वयंप्रकाशितचा विषय आहे. हे वर्णन आता असं उलटं का आलं? त्याचं उत्तर आहे, आता हा पोचत पोचत गेला. त्वं मूलाधार स्थितोसी नित्यमपाशी पोचला, मोर्याचा साक्षात्कार झाला, त्या अद्वितीय निर्गुण निराकाराचा आनंद घेतला. 24 तास थोडं तिथं राहता येतं. अनुसंधान बिघडणारच आहे. नंतर पुन्हा देहभानावर यावंच लागणार आहे, कारण 24 तास काही त्या अनुसंधानात राहू शकत नाही. ती ताकद नाही. एक क्षण जाऊन आला. ध्यान किती 2-4 मिनटंच असतं ना. तासनतास ध्यान नावाची गोष्ट नसते. आमचे गुरु महाराज फार मस्त सांगायचे, 5च मिनटं ध्यान लागतं, त्याच्या पलीकडे लागतही नसतं. त्याच्यानंतर डोळे मिटून बसला असेल तर कशाचं करतोय कोणाला माहिती. ध्यान ते बाकीचं ध्यान अपेक्षित नाही. ध्यान 5च मिनटं लागतं. पण गंमत अशी आहे, 5 मिनटं ध्यान लागाय करता उरलेले 23 तास 55 मिनटं शुद्ध जगावं लागतं. तेव्हा 5 मिनटाचं ध्यान लागतं. साधना ही 24 तासाची गोष्ट आहे. तात्पुरती केली, मध्येच केली, सौजन्य सप्ताहासारखी 7च दिवस केली असं नाही. अखंड 24 तास चालणारी गोष्ट आहे. श्वास चालताय तोपर्यंत साधना. ही भूमिका आपल्याकडे शास्त्रकारांनी सांगितली आणि म्हणून नाम श्वासावरच बसवायला सांगितलं. शेवटचा जो प्रकार आहे सगळ्यात महत्त्वाचा, जप, की जपच नाही, आपोआप चाललाय. ती जी अवस्था आहे, धडकनसुद्धा गजानन 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 असली पाहिजे. ही अवस्था जी सांगितली शास्त्रकारांनी, त्याचा विचार आपल्यासमोर सांगितला. आणि मग इथं वर्णन करताना पण आता तिथपर्यंत पोचला, झाला, तिथपर्यंत एक प्रवास पूर्ण झाला. आता तिथे जाऊन पोचला, साक्षात्कार झाला, पुन्हा जागृतीत आला. पण आता अवस्थेत कुठं आहे? मोरयाच्या पायाशी आहे. तिथून पाहताना पहिल्यांदा कोण दिसतील? ब्रह्मा विष्णू महेश. का आता पोचलाय ना स्वर्गात, स्वानंद लोकामध्ये पोचलाय. आता तिथून जेव्हा पाहिल तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश आधी दिसतील, मग इंद्रचंद्र दिसतील, मग सूर्यचंद्र खालचे दिसतील. म्हणून आता जे वर्णन आलं ते त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्र त्वं इंद्रस्त्वं अग्नि त्वं वायू त्वं सूर्यस्त्वं चंद्रमा. याचा अर्थ काय? याचा अर्थ सोप्या शब्दात, चंद्रमा याचा अर्थ परप्रकाशित असणाऱ्या जड पदार्थापर्यंत मोरया सगळीकडे फक्त तूच आहे. पण हे केव्हा? जेव्हा वर पाहून आला तेव्हा. मग त्यांनी म्हणायचं मग सगळीकडे तूच आहे. याचा अर्थ आता जे काही दिसेल या मधल्या अवस्थेला विशिष्टाद्वैत अशी सुंदर रचना आहे, लक्षात घ्या. बाकीचंही दिसतंय आणि त्यात मोरया दिसतोय.
म्हणजे कसं, जसं सोन्याचा दागिना आपण जेव्हा म्हणतो तेव्हा दागिनाही दिसतोय, दागिन्याचा आकारही दिसतोय, पण आता लक्षात आलेलं आहे की दागिना हा तात्पुरता आहे, आकार हा तात्पुरता आहे, तो केव्हाही बदलता येतो. न बदलणारी गोष्ट पक्क सोनं आहे. म्हणून एक मजेदार कथा आहे, सहज आठवली म्हणून सांगतो. एक माणूस होता, प्रचंड श्रीमंत होता, घरची गडगंज संपत्ती होती, घरी मूर्ती पूजेची सोन्याची गणपतीची मूर्ती. याची आणखीन उत्कर्ष झाला. जेवढा जेवढा व्यवसाय वाढला, एवढा पैसा आला, याच्या डोक्यात विचार आला, एक काम करू, त्या मोरयाला बसता येईल एवढा मूषक करू. आणि भला चौपट मूषक केला. मोरयाची मूर्ती जेवढ्या वजनाची त्याच्या चौपट वजनाची त्यांनी मूषकाची मूर्ती तयार केली. मोरया त्याच्यावर बसले. काळ गेला, काळामध्ये कुठंतरी पंचायत झाली, व्यवसाय सगळा बुडाला. इतकी वेळ आली की घरातल्या मूर्ती विकायची वेळ आली. यांनी नेऊन त्या सोनाराच्या समोर ठेवल्या. त्या सोनाराने त्या काळाचा जो काही हिशोब असेल तो लावला. म्हणे गणपतीचे 1000, या मूषकाचे 4000. तो म्हणाला, असं काय करता, मोरयाची किंमत मूषकापेक्षा जास्त कमी. हां, मोरयाच्या किमतीपेक्षा तर मूषक निदान कमी सांग, मूषकापेक्षा तर मोरयाची जास्त सांग. ते म्हणे तसं नाही, ते तुला वाटतंय मोरया आहे मूषक आहे, माझ्या दृष्टीने फक्त तितकं ग्रॅम सोनं आहे. सोनाराची जी दृष्टी आहे त्याला फक्त सोनं दिसतंय, तसं मला फक्त मोरया दिसणे. मग हे सगळं जे चाललंय, तुम्हाला हे सगळं चालू असताना मोरया कसा, त्याचं उत्तर हे समजून घ्यायचं. झाडाचं पान हलताना दिसलं तरी हलतंय कशामुळे? वाऱ्यामुळे. वारा कोण? वायुतत्व. वायुतत्वाच्या मागे तेजतत्व, आकाशतत्व. आकाशतत्वाच्या मागे त्वम चत्वारी वाक्पदानी, त्वम चत्वारी वाक्पदानीच्या मागे त्वम गुणत्रयातीत. आणि शेवटी कुठं पोचला? मोरयापाशी. कारण मोरयाच्या ताकदीने वारा वाहतोय आणि मोरयाच्या ताकदीने वाहिलेल्या वाऱ्यानी पान हलतंय. याचा अर्थ पान मोरया हलवतोय. याला म्हणतात त्वमेव केवलम कर्तासी. हे सगळं जे काय चाललंय हे तुझ्या शक्तीने चाललंय, तुझ्या ताकदीने चाललंय. आणि हे एकदा व्यवस्थित समजून घेतलं की मग आपल्याजवळ फक्त एकच गोष्ट राहते, शांत स्वीकार. कारण आता सगळं त्याच्यात इच्छेने चाललंय म्हटल्यानंतर नाही म्हणायचा विषयच काय आहे. तुम्हाला अनुज्ञा त्याला मागायची विषयच कुठे येतोय, त्याच्यावर दुसरं मत व्यक्त करायला चान्सच कुठं आहे तुमच्याजवळ. तुम्हाला मान्य करणे आहे, जे चाललंय ते मोरयाच्या कृपेने, त्याच्या कृपेने प्राप्त होतं आहे. त्यांनी मला जे दिलं माझ्यापेक्षा त्याला जास्त कळतं, त्यांनी मला योग्य दिलं. ही रचना समजून घेणे नावाचा जो प्रकार आहे तो आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे. आणि मग त्वम इथपर्यंत सगळं वर्णन केलं की त्वम भूमिरापो चंद्रमापर्यंत, त्वम सूर्यस्त्वम चंद्रमा. आणि मग पुढचा जो विचार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्वम सूर्यस्त्वम चंद्रमा, त्वम भूमिरापो नलो नीलो नभा, त्वम चत्वारी वाक्पदानी, त्वम गुणत्रयातीता देहत्रयातीता, त्वम अवस्थात्रयातीता कालत्रयातीता, त्वम योगिनो ध्यायन्ति नित्यम, त्वम ब्रह्मा त्वम विष्णुस्त्वम रुद्रस्त्वम इंद्रस्त्वम अग्नि त्वम वायुस्त्वम सूर्यस्त्वम चंद्रमा, त्वम ब्रह्मभूर्भुवस्वरोम. इथपर्यंतचा सगळा विचार. मग पुढे सांगितलं गणादिम पूर्वमुच्चार्य. इथून पुढे एक वेगळा टप्पा सुरू होतोय. 2 पद्धतीने सांगितलं. एकच अक्षर सांगायचंय, एक अक्षर फक्त, त्याला एकाक्षरी महामंत्र असं म्हणतात. 2 पद्धतीने सांगितला. पद्धती मजेदार आहेत, त्या समजून घ्या. पद्धतीत पहिला विषय सांगितला गणादिम पूर्वमुच्चार्य. गण शब्दातला जो आदी म्हणजे पहिला अक्षर, वर्ण ज्याला आपण म्हणतो, म्हणून गणादिम पूर्वमुच्चार्य. गण शब्दातला पहिला वर्ण कोणता? ग. गणातला पहिला ग, अ, ण, अ. लहानपणी शाळेत शिकलेलं पहिला वर्ण कोणता? ग घेतला. गणादिम पूर्वमुच्चार्य. वर्णादिम तदनंतरम. सगळ्या वर्णांचा जो आदी तो त्याच्यात मिसळायचा. ग नुसता आहे, हलंत म्हणतात त्याला, व्याकरणाचा शब्द वापरायचा. आपल्या भाषेत लंगडा, पाय मोडून आपण काढत होतो, त्या ग मध्ये अ मिसळायचा. आता काय झालं? ग पूर्ण झाला. गणादिम पूर्वमुच्चार्य वर्णादिम तदनंतरम. अनुस्वार परतरहा. वरती अनुस्वार ठेवायचा. तो अनुस्वार फार महत्त्वाचा आहे. कारण अनुस्वार मी गमती महाविद्यालयात सांगताना अशी काही उदाहरणं सांगत असतो. म्हटलं तो अनुस्वार आपल्या इथे सांगितला, इथं वापरायचा, त्याला गंध असं म्हणतात. आणि गंध शब्दातला अनुस्वार किती महत्त्वाचा आहे, काढला तर गडबड होईन ना. असा जो गंध लावून असतो त्याला लोक पंडित म्हणतात. त्यातलाही अनुस्वार फार महत्त्वाचा आहे.
ते शब्द मोठे मजेदार आहेत, लक्षात घ्या. गंध शब्दातला अनुस्वार काढला तरी गडबड आहे, पंडित शब्दातला अनुस्वार काढला तर तो पडित व्हायची वेळ येते. त्याच्यामुळे गंध लावत जा. शेंद्राच्या बाबतीत मी नेहमी गमतीने सांगत असतो, मोरयाचं भक्त म्हणून शेंदूर लावलाच पाहिजे, शेंद्राचा टिकला असलाच पाहिजे. शेंद्राचं महत्त्व किती? रस्त्याच्या कडेचा एखादा दगड उचला, त्याला शेंदूर लावा, बाजूला ठेवा, 4 दिवसात मंदिर तयार होते. दगडाला शेंदूर लागला तर त्याचा देव तर होतो, आपलं मस्तक त्याच्यापेक्षा तर बरं आहे ना. शेंदूर लावत जा, मोरया आतमध्ये प्रगट होतो. मोरयाच्या समोर जायचं तर बिना शेंद्राचं जायचं नाही. ही भारताची पद्धती. प्रत्येक संप्रदायाची वेगवेगळी रचना सांगितली आहे, त्या संप्रदायाची गंध पद्धती सांगितली. त्यातल्या गंधाचा विषय मी आपल्यासमोर सांगतो. तर अनुस्वाराचा विषय महत्त्वाची गोष्ट. गणादिमपूर्व गणातलं पहिलं घेतलं त्याला आकारम वर्णादिम तदनंतरम अनुस्वार परतरः. त्यानंतर अनुस्वार लावायचा. कसा? अनुस्वार परतरः अर्धेंदुलसितम. अर्ध, इंदू, लसित 3 शब्द एकत्र आहेत ते. अर्ध म्हणजे अर्धा, म्हणजे कमी असलेला, कोर असलेला. अर्ध, इंदू म्हणजे चंद्र, त्याचा चंद्रबिंदी जी त्याच्या खाली काढल्या जाते, अनुनासिक उच्चार करायचा आहे हे सांगायकरता ती चंद्रबिंदी काढलेली असते. का? कारण पुढे ग आहे, एक अक्षर सांगितलं, त्याच्या पुढे गणपतये नमः मिळून पूर्ण मंत्र. पहिलं अक्षर जे आहे, मला सांगा आता एकच अक्षर सांगायचं आहे, पटकन सांगून टाकलं असतं काही बिघडत होतं का? पण नाही सांगितलं त्यांनी. इतकं घोळून 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 सांगितलं आहे. गणादिम पूर्वमुच्चार्य वर्णादिम तदनंतरम अनुस्वार परतरः अर्धेंदुलसितम तारेण रुद्धम. तार शब्दाचा अर्थ ओंकार, म्हणजे ओंकाराने युक्त असावं, अशा पद्धतीचं एक अक्षर तयार झालं. पहिल्यांदा पटकन नाही कळणार का? तारेण रुद्धम एतत्तव मनुस्वरूपम. हे तुझं मनुस्वरूप आहे. मनु शब्दातले 2 अर्थ तिथं अपेक्षित. मनु शब्दामधला पहिला अर्थ अपेक्षित, त्याच्यातला दुसरा विषय आहे. मनु शब्दाचा अर्थ मंत्र. हां, आणि मंत्र कशाला म्हणतात? मंत्र शब्दाचा पुढचा हिशोब सांगितला, मननात्रायते इति मंत्र. ज्याचं मनन केल्यानंतर तुम्ही तरुण जाता, या भवसागरातून पार जाता. त्या भवसागराच्या पार तारून नेणारा जो आहे त्याला मंत्र असं म्हणत असतात. तसा मंत्र जो देतो त्याला पूर्वी मंत्री म्हणायचे. म्हणजे तारून नेणारा, सल्ला देणारा, यातून तो मंत्री शब्द तयार झाला. ते सगळे शब्द एकमेकात तयार झालेले आहेत. मंत्र असला पाहिजे. आणि कशाने तारून नेतो? त्याचं उत्तर आपल्याला आत्ता सांगितलं, मननानी तारून नेतो. वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा. कशानी? मननानी, श्रवणानी नाही, बोलण्यानी नाही, उच्चारानी नाही, पारायणानी नाही. या सगळ्याला मूल्य आहे, पण पारायण केल्याने माणूस तरुण जात नाही. आणि म्हणून काय करावं लागतं? त्याचं उत्तर आमचे नामदेव महाराज सांगतात. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. वाचावी म्हटलेलं नाही, पाठ करावी म्हटलेलं नाही, निरूपण करावं म्हटलं नाही, त्याच्यावर चिंतन करावं म्हटलं नाही. मनन झालं पाहिजे. आणि त्या मननाचा उपयोग अनुभवात आला पाहिजे, आचरणात आलं पाहिजे. नाही तर मग ते नेहमी आम्ही गमतीने एक सांगत असतो की कार्यक्रमाला गेलं आणि त्यातल्या त्या धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम असले की एकमेकाला म्हणतात चला कार्यक्रमाला. तो दुसरा म्हणतो कशाला जायचं? हा त्याला मस्त सांगतो चल ना. तेवढ्या 4 चांगल्या गोष्टी कानावरून जातात. ते वाक्य इतकं अजब आहे की कानावरूनच जातात, आतमध्ये कुठं जातात? आतमध्ये गेल्या पाहिजे. ऐकलं शब्दाचा अर्थ जो आपल्याला पहिल्यांदा सांगितला होता, अवश्रोतारम, श्रोत्याला वाचव. याचा अर्थ ऐकण्यापासून, म्हणजे न ऐकण्यापासून वाचव. कारण ऐकतच नाही. आणि ऐकत नाही या वाक्याचा पुढचा अर्थ मजेदार आहे. ऐकलं हे वाक्य सिद्ध केव्हा होतं? त्याचं उत्तर आहे त्याच्यानुसार आचरण घडलं तर ऐकलं ना. उदाहरण देताना मी सांगत असतो, समजा मी आता तुम्हाला सांगितलं की उद्या सकाळी 5 वाजता उठा, ऐकलं? नाही ऐकलं. उद्या सकाळी उठाल तेव्हा ऐकलं, तोपर्यंत नुसतं कानावरूनच गेलं. हां, ते कानावरून जाऊन उपयोग नाही. अडचण आपली हीच आहे, हे सगळे कीर्तनं, पुराणं, प्रवचनं आपल्या कानावरूनच चाललेत.
आतमध्ये जातच नाही आहेत. आणि अडचण आपली अशी आहे की एखादा रोगी असतो, त्या रोग्याच्या ओठावर जर समजा औषध लावलं तर बरा होईल का? तसं आपलं सगळं ओठावरच चाललंय. या अर्थाने तोंडाने म्हणतोय त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी, त्वमेव केवलम हरतासी, आणि एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली का बडबड बडबड बडबड, मग काय उपयोग आहे? ही जी रचना आहे ती समजून घ्या. ते आपल्याला आतमध्ये बसवायचं आहे शांतपणे. आणि मग त्याचा विचार करताना आपल्याला सांगताय की गणादिम पूर्वमुच्चार्य वर्णादिम तदनंतरम अनुस्वार परतरः अर्धेंदुरसितम तारेण रुद्धम एतत्तव मनुस्वरूपम. पुन्हा सांगितलं गकार पूर्वरूपम, आकारो मध्यमरूपम, अनुस्वारश्चान्त्यरूपम, बिंदू उत्तररूपम, नादसंधानम. तुम्हाला ते पहिल्यांदाच तर सांगितलं होतं गणादिम पूर्वमुच्चार्य सांगितलं होतं. गणादिम पूर्वमुच्चार्य हे एकदा सांगितलं. गकार पूर्वरूपम, आकारो मध्यम रूपम, अनुस्वारश्चान्त्यरूपम, पुन्हा तेच सांगितलं. ग अ अनुस्वार, तीनच गोष्टी सांगायच्या आहेत. या तीननी जे अक्षर तयार होतं ते अक्षर फक्त सांगायचं आहे. मग तुम्हाला सरळ का नाही सांगितलं? त्याचं उत्तर आहे नाही सांगायचं. हीच तर गंमत आहे. मी इथं बसलो आहे, मी तुमच्यासोबत बोलतो आहे, या मंत्राचा उच्चार मी चुकून तोंडातून काढणार नाही. का? कारण तो मंत्र आहे. आणि मंत्र वक्त्यांनी श्रोत्यांना द्यायची गोष्ट नाही आहे. मंत्र ही शिष्याला देण्याची गोष्ट आहे. मी तुमचा गुरु थोडा हो. मी आत्ता गुरुमंत्र द्यायला थोडा बसलेलो आहे. आणि गुरुमंत्र असा सार्वजनिक द्यायचा नसतो. इथून तिथून बसले आणि आज काय तर कॅम्प लागला. कॅम्पमध्ये तेवढंच द्यायची गोष्ट आहे. तो फक्त दोघांचाच विषय. शास्त्रकारांनी इतका पलीकडचा नियम सांगितला. षटकरणे भिद्यते मंत्र. 6 कानांवर मंत्र गेला की मंत्राची शक्ती संपते. 4च कान, 6 नाही. 4 कान याचा अर्थ 2 गुरूंचे 2 शिष्याचे. 6व्या कानावर मंत्र जायचा नाही. याचा अर्थ मला माझ्या गुरूंनी कोणता मंत्र दिला हे माझ्याशिवाय मी कोणालाच सांगायची गोष्ट नाही. आणि मग किती सुंदर शब्द आहे लक्षात घ्या. त्या मंत्राचा जो केल्या जातो त्याला जप असं म्हणतात. आणि जसा मी जड शब्दाचा उच्चार बदलून तुम्हाला सांगितला होता तसा जप शब्दाचा उच्चार बदलून करा. जप. मंत्र हा जपून करायची गोष्ट आहे. इतका की पत्ता लागला नाही पाहिजे. म्हणून आमच्या पूर्वीच्या काळातल्या माता भगिनी ज्या होत्या त्या तुम्ही पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल. माळ घेतली की ती पदरात घालायची आणि पदरातल्या पदरात जपायची. का जप करते हे कोणाला कळायचं नाही. दाखवायचं थोडं येते. प्रदर्शनाची थोडी गोष्ट आहे. माणसांची पंचायत होती. पुरुषांजवळ पदर नव्हते. उपरणे घेतलेच पाहिजे असं काही नियम नव्हता. मग यांनी काय करायचं? त्यांनी एक वस्त्र शोधून काढलं. त्याला म्हणतात गोमुखी. हां, गाईच्या तोंडासारखी असते म्हणून गोमुखी. त्या गोमुखीत माळ घालायची. कशा करता? मी जप करतोय हे कोणाला दाखवायचं नाही म्हणून गोमुखीत. आता गडबड अशी आहे, गोमुखीत माळ घालतात आणि गोमुखी गावाला दाखवत फिरतात. जाहिरातीचा विषय नाही आहे. भगवंताच्या समोर केवळ शरणागती. पण लोकांना इतक्या विचित्र सवयी आहेत की कुठं जाहिराती करतील सांगता येत नाही. म्हणजे आयोजक अनेकदा करतात, त्यांच्या दृष्टीने ते फायद्याचं असतं. पण मंदिरात पंखा दिल्यानंतर त्याच्या पात्यावर नावं टाकणारे लोक आहेत. आपल्या इथं नसतील असं मी गृहीत धरतो. असतील तर जाऊ द्या. इथं आजपर्यंत त्यांना माहीत नव्हतं. पण गंमत अशी आहे, इकडच्या पात्यावर बापाचं नाव, इकडच्या पात्यावर आईचं नाव, इकडच्या पात्यावर यांनी समर्पित केला आणि मग त्यांनी बटन दाबलं का याच्या मायबापाच्या फेऱ्या सुरू. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशयनम. रचना नसली पाहिजे. भगवंताला जर एखादी गोष्ट द्यायची आहे तर लिहायची काय गरज आहे? पण मंदिरात फोटो देतात. फोटो 4 इंचाचा, खालची पट्टी 6 इंचाची. मोठी पंचायत आहे, लक्षात घ्या. काही काही वेळात गमतीने मी असं सांगत असतो की श्रावण महिन्यात त्या महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर त्या बेलाच्या पानावर लिहितील, हे बेलाचे पान स्वानंद पुंडे यांनी समर्पित केलेत. अजब आहे लोकांची मानसिकता. गरज काय आहे? काल परवा सांगितली होती तशी कथा आठवा. मी आली आहे हे अमरनाथांनी पाहिलं पाहिजे. पुरेसं आहे. तिथं लिहायची गरज नाही, नाव टाकायची गरज नाही. नाव एकट्या मोरयाचं. आणि ही भूमिका सहज होते बरं.
हां, म्हणजे जे सुरुवातीला आपल्याला परिचय करून दिला त्याच्यात सांगितलं की मोरयावरचे 21 ग्रंथ आहेत, ते एका योजनेतले 21 आहेत, तसे 45 आहेत. सगळे मिळून मोरयावरचे 45-48 ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यातले 21 एका लाईननी झाले. त्यातले 7 ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर मला एकाचा फोन आला, अहो म्हणे तुमचे 7 ग्रंथ प्रकाशित झाले, मी सगळे आज एकत्र घेतले, त्याच्यावर तुमचं नावच नाही. त्याने सांगितल्यावर माझ्या डोक्यात आलं, आमच्या प्रकाशकाच्या डोक्यात आलं, अरे म्हणे याच्यावर नाव नाही आहे. म्हटलं नाही आहे. तो म्हणे नाव का नाही आहे? म्हटलं वरती मोरयाचा फोटो आहे ना, पुरेसा आहे. काम आमचं नाहीच आहे, काम मोरयाचंच आहे. नाव त्याचं असलं पाहिजे, आपलं असण्याचा काय उपयोग आहे? लोक मला विचारतात, तुम्ही हे सगळं सांगता, तुम्ही याची काही रॉयल्टी का नाही घेत? म्हटलं व्यासांनी कधी घेतली होती? वाल्मिकींनी कधी घेतली होती? गणकाचार्य घेत नाहीत. मला काय अधिकार आहे त्याची रॉयल्टी घ्यायचा? सगळ्यांकरता मुक्त आहे, हा हिशोब समजून घ्या. पण मंत्र द्यायचा नाही आहे. उपदेश तुम्ही सांगू शकता, मार्गदर्शन तुम्ही करू शकता, निरूपण तुम्ही करू शकता. म्हणून त्यांनी 2 पद्धतीत सांगितलं. एकदा नाही समजलं तर दुसऱ्यांदा सांगतो. आता ज्याला दुसऱ्यांदा नाही समजलं त्यांनी या भागात येऊच नाही ना. इथं गृहीतच आहे, एकदा सांगितलं की समजलं. कारण समजाय करताच आलेले आहेत, तेवढ्यांकरताच बोलायचं आहे, सगळ्यांकरता थोडं बोलायचं आहे. सार्वजनिक सभा थोडी आहे, ऐको का न ऐको. चौकात आपलं सुरू व्हायचं, जेवढे लोक आजूबाजूच्या पांठिल्यावर आहेत ते आपले श्रोते समजा. राजकारणी नाही सभा ही. इथं समजून घेणेवालाच येऊन बसला. एकदा नाही 2दा सांगितलं. गणादिम पूर्वमुच्चार्य वर्णादिम तदनंतर अनुस्वार परतरहा अर्धेंदुलसितम तारेण रुद्धम एतत्तमम स्वरूपम गकार पूर्व रूपम आकारो मध्यम रूपम अनुस्वारश्चांत्य रूपम बिंदुरुत्तर रूपम. इतकं 2दा सांगितलं. ग अ अनुस्वार एवढं तयार करायचं आहे. हे सगळं मिळून मंत्र सांगितला. पण आता गंमत त्यातली पुढची जी आहे, तो खेळ तिथं आहे. नाद संधानम. नाद हे संधान आहे. आणि नाद शब्दाचा अर्थ या 3 अक्षरांचा उच्चार केल्यानंतर काहीच न हालचाल होता पुढे जे उरतं त्याला नाद म्हणतात. अ झाला, अनुस्वार झाला, घंटा नाद शब्द आहे आपल्याकडे. टन एकदा वाजला, पण त्यानंतर जो टन वाजत राहतं त्याला नाद असं म्हणतात. आणि तो नाद घुमला पाहिजे. केव्हा घुमेल? जेव्हा नाद लागेल तेव्हा. किती मजेदार शब्द आहेत सगळे आपल्याकडचे. याचा नाद लागला पाहिजे, छंद लागला पाहिजे, आपोआप झालं पाहिजे, करायची गरजच नाही. सहज धक्का लागला तरी त्या घंटेचा जसा नाद येतो, जसा त्या घुंगरांचा नाद येतो, प्रत्येक पाऊल चालत असताना जसं त्या पैंजनातले सगळे घुंगर नाद करतात, तशा तुमच्या प्रत्येक कृतीतून मोरया मोरया मोरया, गजानन गजानन गजानन, जे नाव आवडत असेल ते घ्या, प्रश्न नाही आहे. पोचायचं एकाच जागी आहे, त्याच्यामुळे तो पंचायतीचा भाग नाही. आपल्या आवडीनुसार आपल्याला वेगवेगळ्या सोयी दिल्या. आणि ती भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे ना. प्रत्येकाला देवसुद्धा आवडीनुसार दिला, त्याचं कामसुद्धा आवडीनुसार दिलं, नावसुद्धा आवडीनुसार दिलं. म्हणून आखाड्यात गेले की हनुमंत, कारण ते सगळे बलदंड, त्यांना ते बेंडकोळ्या काढायची सवय, हे आपलं त्याच्यापेक्षा मोठी काढून दाखवतो. म्हणून आखाडेवाल्याचा देव हनुमंत. पण दुसऱ्या बाजूला महाविद्यालयात आले तर सरस्वती. तिथे आखाड्यातला देव चालत नाही. बरं, आखाड्यात सरस्वती चालत नाही, कारण आखाडेवाल्याचं तसंही सरस्वतीशी जमत नाही, तो वेगळा विषय पुन्हा. पण व्यापारी पिढीवर जाऊन पोचलात तर लक्ष्मी. डाकूंना सुद्धा देवी दिली आपल्याकडे, महाकाली. हां, किती मजेदार रचना आहे. ती मुंडके कापते, यांनाही आवडतं, ती रक्त अंगावर लावते, मुंडक्यांची माळ घालते. त्यांच्यासारखी जिची प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीची देवता दिली. का? कुठल्याही मार्गाने कर, कोणत्याही देवतेची कर, उपासना कर. हां, ते सगळ्यात महत्त्वाचं. पराक्रम पाहिजे असेल, रामचंद्रांची उपासना कर. भावुकता, प्रेम पाहिजे असेल, भगवान श्रीकृष्णांची उपासना कर. प्रत्येकाचा आणि प्रत्येकाला ठरलेलं आहे. कोणत्याही देवाला काही मागायचं नाही. यादी दिली आपल्याकडे, आरोग्यम भास्करादिच्छेत. हां, कोणत्या देवाला काय मागायचं? मी गमतीने एक सांगत असतो, 1 मिनिट विषयांतर करून सांगतो तुम्हाला. समजा तुमच्या समोर अग्नी नारायण प्रगट झाले आणि तुम्ही त्यांना म्हटलं एक लोटीभर पाणी द्या, ते म्हणून जमणार नाही. जाळायचं काय तेवढं सांग, कारण त्याचं काम अग्नीचं तेवढं ठरलेलं आहे. तुमच्यासमोर समजा भगवान वरुण प्रगट झाले आणि तुम्ही वरुणांना म्हटलं की एक माचीस दे, काडीपेटी दे, ते म्हणून जमणार नाही. पाणी किती पाहिजे ते सांग. एकमेकाच्या डिपार्टमेंटमध्ये ते ढवळाढवळ करत नाहीत, म्हणून ते देव आहेत.
कळलं तुम्हाला बोलायचं? आपण विनाकारण नको तिथं लक्ष घालत राहतो. अरे नाही आहे तुझं क्षेत्र, कशाला भानगडीत पडतो? पण तिथं वाकून पाहतील. आणि माणसं इतके रिकाम टेकडे आहेत भारतातले त्यातल्या त्यात की रस्त्यावर नाली खोदाई करता JCP लागलं तर तिथेही पाहायला जातात. आता त्याच्यात काय निघणार आहे पाहायसारखं? पण तिथेही पाहणाऱ्या लोकांची फौज असते. नको तिथे नजर, गरज नाही. बदरम करणे भी पहिला हिशोब आपल्यासमोर ठेवलेला. मी आपल्याला सांगत होतो, रचना लक्षात घ्या की प्रत्येक देवतेला काय मागायचं आणि मग सगळं मला एकत्रच पाहिजे. नाही मला करमत, एवढ्यानी तेवढे नाही होत, सगळं एकत्र पाहिजे असेल तर त्याचं उत्तर आहे एक माझा मोरया. सगळं एकत्र, सिद्धी पण आहे आणि बुद्धी पण आहे. आणि सिद्धी बुद्धिपती असणारा मोरया म्हणून त्याची उपासना करायची आहे. हा हिशोब आपल्याला एकत्र सांगितला. व्यवहारातलंही मिळतं, भुक्तीही मिळते आणि मुक्तीही मिळते. दोन्ही प्रकार, स्वार्थही आहे, परमार्थही आहे. दोन्हीचा विचार एकत्र, तो मोरयाचा विचार आहे. आणि म्हणून मोरयाला शरण जायचं आहे. त्याच्याकरता एक अक्षर फक्त सांगायचं आहे. सगळ्या 7 दिवसात म्हणून सांगायचं तेवढं एकच अक्षर आहे. मग बाकीचं सगळा त्याचा विस्तार आहे. पण ते अक्षर थेट सांगायचं नाही, कारण मी म्हटलं तसं तो मंत्र आहे. आणि मंत्र कुठेही करायची गोष्ट नाही, मंत्र कुठेही वाजवायची गोष्ट नाही. कालपर्यंत आपण भेटलो नव्हतो, पण आत्ता सांगतो मुद्दाम. घराची डोअरबेल, मोबाईलची कॉलर ट्यून मंत्राची असेल तर आज बदला. का बदला? त्याचं उत्तर आहे आजकाल फॅशन झाली आहे लोकांना. बटन दाबलं की आतमध्ये गायत्री मंत्र. अरे आतमधले माणसं कोणत्या अवस्थेत आहेत माहिती आहे का तुम्हाला? ते काय करतायत? एखादा शौचालयात आहे, एखादा स्नान करत आहे, एखादा वरती पाय करून पसरलेला आहे, त्याच्या कानावर गायत्री मंत्र पडायची गरज असते का? कुठे वाजवायचं याचं भान असलं पाहिजे की नाही. ते काय पिक्चरचे गाणे आहेत का कुठेही वाजवायला? मंत्र अत्यंत शांतपणे स्नान संध्या झाल्यावर पवित्र वातावरणात मोरयाच्या समोरच बसून, बाकी वेळा मंत्र नाही, नामस्मरण तुम्ही करा. ते कुठेही करा, त्याला कोणताच नियम नाही. स्मशानापासून रुग्णालयापर्यंत कुठेही तुम्ही नामस्मरण करू शकता, त्याला अडचण नाही. पण मंत्रांना नाही. मंत्र कुठेही म्हणायची गोष्ट नाही. देवघर ही आपल्याकडे पूर्ण एक वेगळी जागा राहत होती, आता नाईलाज झाला आहे. त्याच्याबद्दल बोलणार नाही का, तो माझा काही विषय नाही. पण त्या देवघरामध्ये इतर वेळा आपणही जायची गरज नाही. हा भाव व्यवस्थित समजून घ्या, कारण ते पावित्र्य टिकलं पाहिजे त्या स्थानाचं. आणि स्थानाचा एक वेगळा विषय असतो. जसं वस्तूंचा हिशोब सांगितला होता पहिल्या दिवशी की तुमच्या अंगावरच्या कपड्यांचा सुद्धा तुमच्यावर परिणाम होतो, स्थानांचा नाही होत का? जरा एक लाईननी 4 जागी फिरून पहा. इथून उठले की रेल्वे स्टेशनला जा, तिथून उठलं की एखाद्या हॉस्पिटलला जा, तिथून उठलं की एखाद्या चित्रपटगृहात जा, पुन्हा येऊन मोरयाच्या पायाशी बसा. 4 जागचं वातावरण वेगळं जाणवतं की नाही? त्याच्याकरता काय मोठा साधू संन्यासी असायची गरज नाही, सहज जाणवतं. चित्रपटगृहात गेल्यानंतर तुम्हाला आजपर्यंत इच्छा नसली तरी तिथं गेल्यावर शिट्टी वाजवावी वाटते. कुठून आली इच्छा? इतर वेळेत कधी शिट्ट्या वाजवत नाही. तिथं का वाजवावी वाटते? कारण सगळे शिट्ट्या मारणारेच बसलेले असतात. त्यांच्या मनोवृत्तीचा त्या वातावरणावर परिणाम झालेला असतो. रुग्णालयात गेलं की आपलं असं होतं ना, जाता भेटायला जाता, ज्याला भेटलं त्याला भेटले, आणखीन आजूबाजूचे 4-5 पाहिले, खाली उतरताना थोडंसं दुखतेच, असं वाटते एकदा चेक करून घेतलंच पाहिजे. काही झालेलं नसते. का? त्या वातावरणाचा परिणाम आहे, लक्षात घ्या. स्मशानात गेलं की स्मशान वैराग्य नावाची एक गोष्ट आहे. फक्त एकच अडचण आहे, ती तेवढ्याच पुरती टिकते. ती जर कायम टिकली असती ना तर त्याच्यापेक्षा मोठं भाग्य नव्हतं. हां, पण आजकाल लोक स्मशानातही हास्य विनोद करायला लागले, कारण त्या माणसांना काही विषयच राहिलेला नाही. सोडून द्या वेगळा विषय. मला सांगायचं आहे, एक अक्षर सांगायचं आहे. त्याच्याकरता हा सगळा खेळ सांगितला. आणि मग ते एक अक्षर सांगितल्यावर पुढं सांगितली गायत्री. काय मजेदार रचना सांगितली, काय सुंदर शब्द आहे हो, गायत्री. जसं मंत्र शब्दामध्ये मननानी तारणे हा विषय आहे, तसं गायत्री शब्दामध्ये गायनानी तारणे हा विषय आहे. आणि गायन असलं पाहिजे. गाणं आपलंही असतं, मागे फक्त रड हा शब्द असतो आणि दिवसभर रड गाणं असतं. रड गाणं नाही, गायन असलं पाहिजे. केव्हा होतं? त्याचं उत्तर आहे, जेव्हा तुम्ही आनंदात असाल तेव्हाच गाता, जेव्हा प्रसन्नतेत असाल तेव्हाच गाता. विरहाचे गाणे नावाचा प्रकार आपल्याकडचा नाहीच आहे. हा, तो केव्हा भगवंताच्या विरहामध्ये विरहिणी तयार झाल्या, तो वेगळा विषय. पण विरहामध्ये रडत बसणे आणि ते कसं तुला वाट पाहू याच्याकरता हे करणे, हे भारताची पद्धतीच नाही आहे.
आनंदात, प्रसन्नतेने, आनंद सुखामध्ये, समाधानामध्ये भारतीय प्रवृत्तीच तुम्हाला सांगते, जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन, मधुर ते तेवढंच घ्यायचं आहे. बदरम करणेबीचा पुन्हा संबंध समजून घ्या. सगळीकडे एक सूत्र त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि मला अत्यंत अप्रतिम अवस्थेमध्ये मी जेव्हा आहे, आनंदात जेव्हा आहे, स्वच्छ पवित्र असतो ना, तेव्हाच गाणं सुचतं. आणि म्हणून बाथरूममध्ये लोक गातात, कारण स्वच्छ होतात, शुद्ध होतात, पवित्र होतात, म्हणून गाणं सुचतं. हा साधा हिशोब आहे त्याच्यामधला. तो भाव समजून घ्या. मी गात असलो पाहिजे. आणि म्हणून इतकी सुंदर रचना तुमच्या माझ्या शास्त्रकारांनी सांगितली की श्वास हा प्रत्येक माझा नित्य त्याचे गीत व्हावे. माझ्या प्रत्येक श्वासाचा गीत झालं पाहिजे, आनंद प्रगटला पाहिजे. पहिल्या दिवशी सांगितलं तसं मुद्गल, मुद म्हणजे आनंद ओसंडून व्हायला पाहिजे. केव्हा वाहील? आतमध्ये भरला असेल तेव्हा. मुद्गल अवस्था प्राप्त करायची आहे, ती तुमची माझी अवस्था आहे. अथर्व अवस्था प्राप्त करायची आहे. हे शब्द नाही आहेत नुसते. अथर्व ही अवस्था आहे, मुद्गल ही अवस्था आहे. मला मुद्गल व्हायचं आहे. त्याच्याकरता तर मुद्गल पुराण वाचायचं आहे, कारण पुराण वाचून त्यांच्यासारखं व्हायचं आहे. हा हिशोब आपल्यासमोर सांगितला. मग ती रचना सांगताना म्हणतायत की मला तसं व्हायचं असेल तर श्वास हा प्रत्येक माझा नित्य त्याचे गीत व्हावे. आणि शेवटी माझ्या तनूची राख नोव्हे भस्म व्हावे. काय मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. राख आणि भस्म वस्तू म्हणून एकच आहे, पण दोघांमधली भावना किती वेगळी आहे. कचरा जाळल्यानंतर जी तयार होते तिला राख असं म्हणतात, आणि यज्ञातल्या आहुतीनंतर जी उरतं त्याला भस्म असं म्हणतात. या शरीराची राख नाही झाली पाहिजे, कारण राख कचऱ्याची होत असते. आयुष्य जर कचराच गोळा केला असेल तर या कचऱ्याचा शेवटी राखेतच परिणाम होणार आहे. रक्षा विसर्जन नाही, भस्म झालं पाहिजे. आणि मग असं जेव्हा एखाद्या देहाचं भस्म होतं ना, भगवान लावून मोकळे होतात. त्याला भगवान शंकर म्हणतात. भस्मोद्धूलिता. त्या भगवंताला वाटलं पाहिजे की अरे याचं भस्म आपल्यावर चढलं पाहिजे, या शरीराचं भस्म झालं पाहिजे. याचा अर्थ या शरीराच्या माध्यमातून होणारी प्रत्येक गोष्ट यज्ञा इतकी पवित्र असली पाहिजे. आणि यज्ञ हे फक्त यज्ञकुंडापुरता विषय नाही आहे. पहिल्या दिवशी त्याचा हिशोब सांगितला होता, पण पुढे यज्ञ किती व्यापक विषय आहे. तुम्ही जे काय कराल ते यज्ञ. मी आत्ता इथं बसून यज्ञ करतोय, तुम्ही कसा काय? यज्ञाचा काय संबंध? इथं कुठे यज्ञकुंड आहे? नाही आहे, पण माझा यज्ञ चालू आहे. माऊलींनी सांगितला, येणे वाघ यज्ञे तोषावे. वाणीचा यज्ञ आहे. मी जे शब्द वापरतोय त्या आहुती आहेत, आणि तुमचे कर्णपुट हेच यज्ञकुंड आहेत. त्यामध्ये प्रज्वलित आहे की नाही ते पाहून घ्या. नाही तर मी आपलं विजलेल्या अग्नीमध्ये घाऊते टाकायचे, असं नको व्हायला. तो भाव समजून घ्या. म्हणजे मजेदार रचना आहे. तुमची प्रत्येक कृती यज्ञ असली पाहिजे. यज्ञ असली पाहिजे याचा अर्थ पवित्र असली पाहिजे, मंगल असली पाहिजे, शुद्ध असली पाहिजे. काही नाही जाळायचं आहे, तसं काही नाही बोलायचं आहे. दिलंय तोंड म्हणून दिवसभर बोलायचं असं थोडं सांगितलं आहे. काय बोलायचं? त्याचं उत्तर एकच शब्द, गजानन गजानन गजानन. पाहायचं आहे, नाईलाज आहे, डोळे उघडे ठेवावेच लागतात. मग पाहायचंच असेल तर भगवंताचं रूप पाहणे याला यज्ञ असं म्हणतात. कानांनी ऐकल्याशिवाय करमत नसेल तर मोरयाच्या कथा ऐकणे याला यज्ञ म्हणतात. हा कानांचा यज्ञ, डोळ्यांचा यज्ञ. हाताने भगवंताची सेवा करणे हा हाताचा यज्ञ. पायांनी मोरयाला प्रदक्षिणा करणे, तीर्थयात्रा करणे हा पायांचा यज्ञ. प्रत्येक गोष्टीचा यज्ञ. आणि किती सुंदर रचना आहे आपल्याकडे. प्रत्येक गोष्टीला यज्ञच म्हटलं ना. नुसतं जेवायला बसले तरी उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. पोटात जी आहुती टाकायची ती यज्ञ स्वरूपात असली पाहिजे. तितकं अप्रतिम खायचं. आणि यज्ञात काय खायचं असतं? गंमत म्हणून सांगतो, यज्ञातला नियम आहे, बाकी कुठली गोष्ट नसली तरी चालते यज्ञात. फक्त तूप असलं तरी यज्ञ होऊ शकतो. आणि जे काय बाकीचं टाकायचं त्याच्यावर 5-5 पळ्या का होईना, 3 पळ्या का होईना, गुरुजी पहिले तूप टाकायला होतात आणि मगच समिधा, मगच तो पुरोडाश जे काही तयार केलेला असेल तो. बिना तुपाचं काही टाकायचं नाही. यज्ञकुंडातला नियम पटलं? हे यज्ञकुंड पटलं? आता याच्यात काय टाकायचं? त्याचं उत्तर आहे ज्याच्यावर तूप घेता येईल तेवढंच.
मी महाविद्यालयात शिकवताना गमतीने सांगत असतो, म्हटलं भातावर तूप घेता येतं म्हणून भात खायला परवानगी, पोळीवर तूप घेता येतं म्हणून पोळी खायला परवानगी, रसावर तूप घेता येतं रस खायला परवानगी, श्रीखंडावर तूप घेता येतं श्रीखंड खायला परवानगी. मला सांगा पिझ्झावर तूप कसं टाकाल? बर्गरवर तूप, मंचुरियनवर तूप, नूडल्सवर तूप. कल्पनाच किती भयानक आहे. यातल्या एकाही पदार्थावर तूप टाकता येत नाही. वाक्याचा अर्थ यातला एकही पदार्थ आपण खाण्याच्या लायकीचा नाही. आता ज्याला खायचं तो त्यांचा प्रश्न. अथर्व होण्यावाल्याबद्दल बोलतोय मी. ज्यांना व्हायचंच नाही त्यांच्याबद्दल आपण काय करणार आहोत? ज्यांना अथर्व व्हायचं आहे त्यांना अन्नशुद्धीपासून सुरुवात करावी लागेल. हा हिशोब त्यातला समजून घ्या. आणि मग त्या सगळ्याचा विचार करत इथपर्यंत येऊन पोहोचवलं. आणि मग गायन करायचं आहे. कशाचं? गायत्रीचं गायन करायचं आहे. कोणती गायत्री? एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. 3 प्रकार, त्यातले टप्पे समजून घ्या. एकदंताय विद्महे, मी एकदंताचं चिंतन करतो, मी एकदंताची उपासना करतो. कशाला म्हणतात एकदंत? तुम्हाला त्यात काय, मोर्याचा एक दात तुटला आहे म्हणून तो एकदंत. बरं त्यातली गंमत विचारू. मोर्याचा एक दात तुटला इथं बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे. कोणता? डावा का उजवा? मोठी पंचायत आहे. चित्रकारांनी काढला तो, मूर्तिकाराला जमलं तो. आम्ही पाहतच नाही आहे. प्रत्येकाच्या मागे नियम दिले. मोरयाचं सहस्रनाम आहे, गणेश सहस्रनाम म्हणून गणेश पुराणातला भाग आहे. त्यामध्ये मोरयाचे 2 नावं आहेत. भग्न वाम रदाय नमः, तुंग सव्य दंताय नमः. तुझा डावा दातच तुटलेला असला पाहिजे, उजवा दात पूर्ण असला पाहिजे. याच्यानंतर पुढच्या गणपती उत्सवामध्ये जेव्हा मूर्ती घ्यायला जाल तेव्हा दात पाहून घ्या. ते दात आपल्याला महत्त्वाचे. कशा करता? त्याचं प्रतीक आहे. ते प्रतीक समजून घे त्याच्या मागचं. डावा दात खंडित होणे. दात कशाला म्हणतात? केवळ नुसते 2 दात आहेत असं नाही. त्याला एकदंत म्हणतच नाही ना. त्याचा एक दात पूर्ण आहे, एक दात तुटलेला आहे, तर मग दीड दंत म्हणायला पाहिजे ना. या दाताचा संबंधच नाही. एक तुटला म्हणून एकदंत नाही आहे, तो दीडदंत झाला. दीडदंत नाही म्हटलेलं, त्याला एकदंतच म्हटलं आहे. एकदंत शब्दामधल्या दंत शब्दाचा अर्थच वेगळा आहे. तो तुमच्या माझ्या डोक्यात असलेला हे दिसणारे दात किंवा हत्तीचे दात हा अर्थच नाही आहे. तिथे दंत शब्दाचा अर्थ शास्त्रकारांनी सांगितला, दंत सत्तात्मको धातु. दंत म्हणजे सत्ता. कशावरून? त्याचं उत्तर आहे दाताचा संबंध ताकदीशी आहे. कसा? जेव्हा नव्हते तेव्हा ताकद नव्हती, जेव्हा गेले तेव्हाही उरली नाही, आणि मध्ये जेव्हा असतात तेव्हा ताकदीचे कामं करायचे असले की दात ओठ खाऊन करता की नाही? बरणीचं न निघणारं झाकण, हाताला ताकद लावताना असं करता की नाही? दाताचा काय संबंध? त्याचं उत्तर आहे दाताचा संबंध सत्तेशी आहे, शक्तीशी आहे. आणि ज्याची एकट्याची शक्ती, एकट्याची सत्ता जगावर चालते त्याला एकदंत म्हणतात. त्याचा तुटला आणि पूर्ण याच्याशी काही संबंध नाही आहे. ती एकदंत अवस्था, त्या एकदंताचं मी चिंतन करतो. का? कारण ज्याची सत्ता आहे त्याचं चिंतन करून उपयोग आहे. ज्याच्याजवळ शक्ती आहे त्याचं चिंतन करायचं आहे, त्याला शरण जायचं आहे. म्हणून एकदंताय विद्महे. पण एकदंत तो नुसता आहे म्हणून उपयोग नाही. माझ्या कामाचा कुठं आहे? तो दुसऱ्या शब्दात येतो, वक्रतुंडाय धीमहि. त्याचं दुसरं नाव वक्रतुंड आहे. जसा एकदंत शब्द केवळ वाच्यार्थाने लागत नाही, तसाच वक्रतुंडही शब्द वाच्यार्थाने लागत नाही. कारण त्याचा मराठीतला साधा अर्थ वेड्या वाकड्या तोंडाचा असा होतो. त्याला वक्रतुंड म्हणायचं का? नाही. मोरया असा आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. मग पंचायत अशी आहे की त्या शब्दांचे नेमके अर्थ न कळल्यामुळे कीर्तनकार प्रवचनकारच जास्ती गडबडी करतात. आता इलाज नाही, पण व्यासपीठावर बसून मुद्दाम सांगतो. मग ते सांगतात नाही काय आहे, त्याची सोंड वाकडी झाली आहे म्हणून तो वक्रतुंड. काही संबंध नाही. जर हत्तीचं प्रतीक रूपामध्ये आपण ती सोंड घेतलेली असेल तर व्यवस्थित लक्षात घ्या, हत्तीची सोंड हे हत्तीचं तोंड नाही, ते त्याचं नाक आहे. तोंड वेगळं आहे ना. सोंड हे जर हत्तीचं प्रतीक, गज शब्दाला आपल्याला इलाज नसल्यामुळे गज शब्दाचा अर्थ आपण पाहिला, जगाच्या विपरीत. पण आता ते चित्रात थोडं काढता येते, हे जग आणि त्याच्या विपरीत ते गज, म्हणून आपली हत्तीची सोंड बसवली. आपल्याला आता समजला अर्थ. पण हत्तीची सोंड हे हत्तीचं तोंड नाही. आणि म्हणून इथून पुढे कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर काही काळजी घेत जा.
आमच्या पिताश्री महाराजांचे कार्यक्रम असायचे मुंबईत. काळाराम मंदिर नावाचं मंदिर होतं, सुंदर मंदिर. त्याच्या समोर एक व्यंकटेशाचं मंदिर. त्या व्यंकटेशाच्या मंदिरामध्ये समोर एक मोठी मोरयाची 3-3.5 फुटाची उंची मूर्ती बसवलेली. त्या मूर्तीची ती सोंड अशी व्यवस्थित डावीकडे घेतली, पुन्हा गोल फिरवली. ती पोकळ वाटावी म्हणून त्या मूर्तिकारांनी त्याला मध्ये 1 इंचपर्यंत वगैरे कोरलेलं होतं. नंतर पलटलेलीच असते. त्या कोरलेल्या सोंडेमध्ये पेढे, चिरंजीचे दाणे, मोदक, खोबरं दाबू दाबू बसवेत, खाऊ घालायचं. मला सांगा, मोरयाची सोंड हे मोरयाचं नाक आहे. त्याच्या नाकात पेढे, चिरंजीचे दाणे, खोबरं. मोरया पाहिल का पाहून घेईल? याला काय अर्थ आहे? असं कोंबायचं नसते. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, असा जड पदार्थ मोरया खातही नसतो, गरजच नसते त्याला असं द्यायची. त्याच्या समोर ठेवायचं. समर्पण सांगितलंय, खाऊ घाला कुठं सांगितलंय? ते नामदेवाची ताकद लागते. मग पांडुरंग उठतो आणि दूध पितो, नाही असं नाही. पण त्याला नामदेव महाराज असावं लागतं. आपल्याजवळ नाम ना देव, आपला कुठं विषय येतो? आपण फक्त मोरयाच्या समोर ठेवायचं. किती? 21. काय मस्त शब्द आहे. मोरयाला मोदक किती व्हायचे? 21. दुर्वा किती? 21. सगळ्यांना इथं बसलेल्या माहिती आहे. फक्त एकच प्रश्न विचारतो, 21च का? बाबा सांगतात म्हणून. गुरुजींनी सांगितलं 21 तर 21. बरं समजा 22 वाहिल्या, एक दुर्वा मोरया वापस करल का? अरे तू 22 कशा काय दिल्या? 21च पाहिजेत. बरं 20 वाहिल्या चुकून समजा एकाच दिवशी, तो म्हणाल का एक कमी पडली आणखीन आणून दे? काय 21? शांतपणे कधीतरी त्याचा विचार करा. त्यातला दुर्वा शब्द समजून घ्या, म्हणजे मजा लक्षात येते. दुर्वा शब्दामध्ये दुःखांवारयती असा अर्थ आहे. जी दुःखांना दूर करते तिला दुर्वा असं म्हणतात. प्रवृत्ती, अंतःकरण वृत्ती जी दुःख दूर करणारी आहे ती. दुःख किती जागून येतं त्याचा नियम आपल्याकडे शास्त्रकारांनी सांगितला. दुःखाचं मूळ स्रोत सांगितले 6: काम, क्रोध, मद, मोह, मत्सर. हे सगळे कुठून आले? त्याच्या मागे प्रपंच. प्रपंच शब्दाचा संसार हा अर्थ नाही. 5 5 त्याला प्रपंच असं म्हणतात. म्हणजे कोण? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा, पंच प्राण, पंचमहाभूत याला प्रपंच म्हणतात. 5 5. मग प्रपंच. त्याच्या मागे काय? 4: अंतःकरण चतुष्टय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्यांच्या मागे 3: त्रिगुण, सत्व, रज, तम. त्याच्या मागे 2: मूलविद्या, मिद्यापती, मायापती. 2 विषय. आणि त्याच्या पलीकडे 1: 6 5 4 3 2 1. 21. हे सगळं त्याच्या चरणी समर्पित करणे याला 21 दुर्वा वाहणे असं म्हणतात. बाकीचं नुसतं आकडे करायलाच पाहिजे. पण ते करत असताना पुढच्या वेळेला जेव्हा 21 दुर्वा निवडायला घ्याल तेव्हा हे डोक्यात असलं पाहिजे की हे सगळं व्हायचं आहे. मोदक ठेवतानाही तसेच 21 त्याच्या समोर ठेवायचे. पण काय मजेदार रचना आहे लक्षात घ्या. मोरयाच्या समोर पहिले ताटात 21 ठेवायचे. मग नंतर काय करता? आरामशीर प्रसाद दाखवता. प्रसाद दाखवल्यानंतर त्यातला 1 उचलून मोरयाच्या पायाशी 20 वापस. बरोबर घ्यायलाच पाहिजे, कारण ते जातच नसतात ना. हां, हे सगळा साक्षात्कार झाला ते हे सगळं संपणार थोडं आहे. 6 रिपू शिल्लकच राहणार आहेत, प्रपंच शिल्लकच राहणार आहे, अंतःकरण चतुष्टय, त्रिगुण, द्वैत शिल्लकच राहणार आहे. नष्ट कुठं होणार आहे? वापस हे सगळं वापस आहे. पण आता गंमत लक्षात घ्या. ठेवताना होता तो नैवेद्य होता आणि वापस आला तेव्हा प्रसाद असतो. आता हे सगळं प्रसाद म्हणून स्वीकारणे. आणि प्रसादाचा नियम सांगितलाय, प्रसाद डोळे मिटून घ्यायचा असतो. याचा अर्थ पाहायचं नाही काय मिळालं. जे मिळालं ती मोरयाची कृपा म्हणून मुकाट्याने स्वीकारणे याला डोळे मिटून घेणे म्हणतात. काही टाकू नका तोंडात. डोळे मिटून याचा अर्थ बुवानी सांगितलं होतं डोळे मिटून. आणि त्या बुवानी समजा देताना तुकडा दिला नारळाचा, त्याच्यात नारळाचा वरचा न बघायचा करवंटी आली खाल थोडी, त्याला डोळे मिटून नाही म्हटलं.
जीवनात जे आलं ते मुकाट्याने स्वीकारायचं. एक अद्वैताकार झालेली वृत्ती भगवंताच्या पायाशी, उरलेले सगळे 20 वापस, आणि शांतपणे स्वीकारायचं. पण आपली पंचायत आहे, आपल्याला पाहिल्याशिवाय करमत नाही. आणि पाहण्यातली आणखीन पुढची अडचण आहे, आपल्या हातावर पडलेला प्रसाद पाहायला तरी हरकत नाही, शेजारच्याचा पाहतात, मग मोठी गडबड आहे. मला चिरंजीचे दाणेच आले त्याला काजू गेला. माणसांच्या जीवनातल्या बहुसंख्य दुःखांमध्ये मला काय मिळालं याच्यापेक्षा त्याला का मिळालं याचंच दुःख असतं. बहुसंख्य दुःख असेच आहेत, लक्षात घ्या. या दुःखातून पलीकडे जायचं असेल तर प्रसाद म्हणून स्वीकारता आला पाहिजे. ती रचना सांगितली म्हणून एकदंताय विद्महे, पुढचं सांगितलं वक्रतुंडाय. वक्र शब्द मायेसाठी वापरलाय. वक्रा संकथिता माया, मायेला वक्रा असं म्हणतात. तिला जो आपल्या तोंडाने म्हणजे फुंकरीने उडवून लावतो त्याला वक्रतुंड म्हणत असतात. आता वक्रतुंड का वापरला? एकदंत पहिल्यांदा सांगितला. मोरया एकदंत आहे, तो वक्रतुंड आहे. का? कारण माझी माया तो उडवणार आहे म्हणून वक्रतुंडाय धीमहि. आणि मग तन्नो दंती, त्या सत्ताधारीला प्रचोदयात. तो सत्ताधारी मला प्रेरणा देवो. पहा मजेदार रचना आहे. प्रचोदयात शब्दाचा अर्थ प्रेरणा देवो. तो मला प्रेरणा देवो. कशाची? जीवन अथर्वतेसाठी जगण्याची. हा ते महत्त्वाचं आहे ना. आणि प्रेरणा देव म्हटलंय म्हणजे एकदा त्याची दर्शन झालं, एकदा त्याची उपासना केली का बाकी सगळं करणं बंद, कुठेही म्हटलेलं नाही. तो मला प्रेरणा देवो. कोणतं? माझं जे काय कार्य असेल, जे काही मला मिळालेलं कर्तव्य कर्म असेल, ते कर्तव्य कर्म शुद्ध पद्धतीने, पवित्र पद्धतीने आणि कुठल्याही बंधनाशिवाय आनंदाने करणे. महाविद्यालयात प्राध्यापक आहे म्हणून सहज आठवला विषय, गंमत सांगतो आपल्याला. प्राचार्य नव्हते आमचे एक दिवस, बाकीचे मित्र चल म्हणे चहा प्यायला, मधली सुट्टी होती. मी आपल्या त्यांच्यासोबत गेलो. चहा प्यायचा तर विषय नव्हता. तिथंच सगळे बसले गप्पा मारत. मी म्हटलं, मी उठलो, म्हटलं चल मी चाललो कॉलेज आतमध्ये, प्राचार्य आपल्या वर्गावर जायचं आहे. तर मला एक जण काय म्हणतो, प्राचार्य नाही आहे. म्हटलं मग काय फरक पडतो, मला प्राचार्याचा थोडा पिरियड घ्यायचा आहे, मुलं आहेत. हां, प्राचार्य असल्यावर पिरियड घेणे याला योग्यता नाही म्हणत. कोणी पाहो की न पाहो, माझा मोरया पाहतोय, मला कर्म पवित्रतेने योग्य करायचंय, याला प्रचोदयात म्हणतात. माझं कर्तव्य कर्म निष्ठापूर्वक करणे. कोणी पाहो न पाहो, तो पाहतोय ना. आणि एकदा तो पाहतोय याच्यावर विश्वास असला की दुसरं कोणी पाहायची गरजच नाही. CCTV लावायची गरज तेव्हाच असते जेव्हा तो पाहतोय याच्यावरचा विश्वास उडाला. तो पाहतोय ही भूमिका आतमध्ये पक्की ठेवणे आणि माझं कर्तव्य कर्म व्यवस्थित करणे, त्यासाठी त्याला प्रेरणा मागायची आहे. कारण देह तर प्रारब्धवशात चालत राहणार आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत तू मला प्रचोदयात, अशी प्रार्थना करून आज थांबू. बाकीचं उद्या. जय गजानन.